काही दिवसांपूर्वी मी फार्म हाऊसला गेले होते, तर मी तो व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्यात मटन फ्राय मी तिकडे घेऊन गेले होते. तर बरेच सबस्क्रायबर्सनी मला कमेंट करून विचारलं होतं की ह्याची रेसिपी शेअर करा. तर आज ही मटन फ्रायची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी 1.5 किलो मटण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे मटण. आता त्यासाठी एक मसाला बनवून घेऊया, ज्यासाठी इथे मी 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतली आहे, 1.5 इंच आलं घेतलं आहे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 चमचा अख्खे धणे घेतलेत आणि अर्धा वाटी जे ओलं खोबरं असतं ना ते घेतलेलं आहे. खोबरं आणि कांदा जे आहे ना ते आपल्याला थोडा फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मूठभर कोथिंबीरही घेतली आहे. मी आधी खोबरं जे आहे ते तेलावर थोडंसं फ्राय करून घेते. खोबरं फ्राय करून झाल्यानंतर हलकं गुलाबीच फ्राय करायचं आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे कट करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला खूप जास्त डार्क नाही करायचे आहे, अगदी हलके गुलाबी रंगावरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. आणि मग ह्या सर्व मसाल्याचा एक आपल्याला बारीक असं वाटण तयार करायचं आहे. आता इथे कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये तमालपत्र घालायचं आहे आणि मी इथे चक्री फूल घातलेलं आहे. त्यानंतर इथे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट केली होती ती ह्यामध्ये मी घातलेली आहे. आणि ह्याला छान आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला 1-2 मिनटं तेलावरती परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर नक्की घाला, त्याने फ्लेवर खूप छान येतो मटणमध्ये. आता एक बारीक कापलेला कांदा आपल्याला ह्यात घालायचा. मीडियम साईजचा हा कांदा आहे, मी बारीक कापून घेतलेला आहे. कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आहे. मीडियम साईजचा टोमॅटो आहे, तर तो बारीक कापून आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे. आणि हा एकदम असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनटं हा परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकदम असे सॉफ्ट झाले पाहिजे, त्यामुळे 2 ते 3 मिनटं ह्याला छान परतून घ्या. आता सुक्या मसाल्यांमध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे. चमचा पाहू शकता अगदी लहान आहे, त्यामुळे 1 चमचा, तुम्ही अर्धा चमचा हळद घाला. लाल तिखट घातलेली आहे कलरसाठी. आणि इथे चिकन मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि धना पावडर घातली अर्धा चमचा. आता जे धुतलेलं मटण आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान एकदा मिक्स करून घ्या, म्हणजे जो मसाला आहे ना तो सर्व मटणमध्ये सगळीकडे छान असा स्प्रेड होईल. आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला हा सगळ्या मटणला व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे. आणि पाणी आपल्याला ह्यामध्ये अगदी अर्धा ग्लास घालायचं आहे, कारण ही ट्रिक आहे. मटण कधीसुद्धा तुम्ही मीठ आपण जे घालतो ना त्या मिठाच्या पाण्यामध्येच मटण शिजवून पहा. पाणी अगदी नावापुरतंच घालायचं, अर्धा ग्लास घालायचं आणि मग झाकण ठेवून हे मटण मिठाच्या पाण्यावरती शिजवून घ्या. जेव्हा मीठ आपण घालतो ना मटण आपलं पाणी पण सोडतं, त्यामुळे त्याची टेस्ट अतिशय भन्नाट अशी लागते. झाकण ठेवून आपल्याला हे 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पाणी संपलं होतं, त्यामुळे मी ह्यात 1 ग्लास पाणी अजून घातलेलं आहे. आणि त्यानंतर एक मिक्स केल्यानंतर मी हे अजून अर्धा तास ह्याला शिजवून घेतलेलं. जवळपास मी 40 मिनटं हे मटण छान शिजवून घेतलं आहे. आता आपण फ्रायची तयारी करू. इथे कढईमध्ये मी 1.5 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. गुलाबी झाल्यानंतर त्यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घाला. आता काही लोक कमेंट करतात मटण आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन खूप विचित्र आहे. कधीतरी तुम्ही ह्या टाईपनी बनवून पहा, खूप टेस्टी लागतं. यामध्ये अर्धा चमचा गोडा मसाला घातला आहे, कश्मीरी लाल मिरची घातली अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला ह्यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा. हळद घातली आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ना ते घातले. छान एकदा मिक्स करून घ्या जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकदाच मटण फ्राय करून पहा, इतकी सुंदर ह्याची टेस्ट लागते ना. यामध्ये आता शिजवलेलं मटण आहे ते घातलेलं आहे आणि
छान एकदा मिक्स करा. मीठ आता घालायची गरज नाही, कारण मटण शिजवतानाच आपण भरपूर मीठ घातलेलं आहे. तर आता तुम्हाला थोडं टेस्ट करून पहा. जर वाटलं तुम्हाला थोडं मीठ घालायची गरज आहे तरच घाला, नाही तर मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे. आता ह्यात एक ट्रिक सांगते. जे आपण मटण शिजवलं होतं त्याचं जे सूप राहतं ना, पाणी जे राहतं, शिजवलेल्या मटणाचं जे पाणी राहतं ना, ते पाणी 2 चमचे आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मटण सुकं जे आहे ना ते बनवायचं आहे. एकदम भन्नाट अशी टेस्ट लागते. अगदी 2 ते 3 मिनटं गॅसवरती एक उकळी येऊ द्या. मस्त त्यावर कोथिंबीर टाका. आपलं असं अप्रतिम असं मटण फ्राय बनून तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत खा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.